सुप्रभात स्वामी भक्तांनो, आज आपण स्वामींचे दर्शन घेऊन श्री पार्श्वनाथ तळेगाव दाभाडे इथे भेट देणार आहोत। तर सर्वांनी आमच्या सोबत ते मंदिर आवर्जून बघावे। चला तर मित्रांनो, आपण जाऊया, कारण खूप दिवस झालं आम्ही पण कुठे फिरायला गेलो नाही। तरी यांचा हट्ट होता की फिरायला जायचं, म्हणून आम्ही निघालोय। तर चला, श्री स्वामी समर्थ। चला तर स्वामी भक्तांनो, आज आपण जाऊया श्री पार्श्वनाथ मंदिर येथे। निघालो आहोत, आता घराच्या बाहेर आलोय। आता आमचा प्रवास चालू आहे। मस्त असं निगडीला जाताना, म्हणजे आता निगडी चौक प्रसिद्ध असं भेळ चौक हे म्हटलं जातं त्यांना, त्या रोडला। चला मग पुढं आता निगडी म्हणजे भेळ चौक आता येणार आहे, तिथून आम्ही राईटला जाणार आहे। जसं जसं जाईल तसं तसं तुम्हाला आम्ही मार्ग दाखवतोय, कारण की आम्हालाही माहित नाहीये की कोणता रूट आहे कोणता काय। आम्ही पहिल्यांदाच चाललोय, ते पण इंस्टाला रील्स बघून। तर चला जाऊया, आता सिग्नल थांबलाय। हा निगडीचा पवळे उड्डाण ब्रिज। चला तर इथून राईट साईडला टर्न मारून आपण थेट तळेगाव दाभाडे इथे पोहोचणार आहोत। तुम्हाला आम्ही आमच्या व्हिडिओ मार्फत त्या मंदिराचं लोकेशन सुद्धा सांगतो। तुम्ही जर इच्छुक असाल भेट द्यायला, तर आमच्या व्हिडिओद्वारे तुम्ही त्या मंदिरात हा बघा, निगडी येथील आपला तिरंगा, आपल्या देशाची शान। छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक मूर्ती आपली इथं आहे। आता आपण आहोत देहू रोड, बघू शकता किती छान थोडेश्वर वरती महादेवाचं मंदिर आहे। सगळीकडे फुलं फुलं। हे बघा बिर्ला गणपती, त्याच्या समोर टोल नाका आहे। त्या समोर टोल नाक्याची इथून अजून तळेगाव 5 किलोमीटर आहे। तसं सरळ सरळ आपल्याला टोल नाका पास करून जायचं आहे। हे बघा, इथं समोरच कलश मंदिर आहे। ह्या रोडला खूप सारे बघण्यासारखे असे छान छान डेव्हिटेशनल प्लेसेस आहेत। बघू शकता हा एरिया किती सुंदर आणि किती शांत असा आहे। बघा मित्रांनो, तळेगाव दाभाडेचा रोड आहे हा। इथून सरळ सरळ लोणावळा रोडला जातो हा रोड। तर तिथं तळेगाव दाभाडे म्हणून एक गाव आहे छोटस, त्या छोट्याशा गावामध्ये ते मंदिर आहे। तरी आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे, भूक प्रचंड लागली। जोशी वडेवाल्याची थांबलो नाश्ता करायला। तर चला या नाश्ता करूया। बघा बायको नाश्ता करून नंतर निघणारच आहे आम्ही। नाव काय तुमचं? विठ्ठल जोशी राहुल स्वामी। हा, विठ्ठल जोशीच आहे का? हा, जर तुम्ही माहिती कशी आहे मिसळ? एक नंबर, आपला डेलीचा फेमस वाला मिसळ। कसं वाटलं सबस्क्रायबर भेटून? मस्त वाटलं। असं वाटलं की नाही बा, आपले व्हिडिओ लांब लांब पर्यंत जातो। एक सबस्क्रायबर भेटतो तर तो आनंद असतो, तो वेगळाच असतो। खरा तो स्वामी भक्त होता।
हा आज स्वामींद्वारे तुम्हाला तुमचा सबस्क्रायबर भेटला. आनंद छान वाटतो. पण असं एखाद्याने कोणी विचारलं ना तुम्ही युट्यूबर आहात, त्यांनी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्रायबर पण केले. अरे वा, छान. एक तुमचा सबस्क्रायबर पण भेटला. तुमच्या आज हा. ट्रिपची खरी हे झाली. छान छान. चला तर आता आमचा नाश्ता झालेला आहे. आता थेट आपण पार्श्वनाथ मंदिर इथे भेटणार आहोत. तर आमच्या सोबत तुम्हाला असं वाटतं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. त्यात तुम्हाला त्या मंदिराचं लोकेशन, तिथला व्ह्यू, सगळ्या गोष्टी बघायला मिळेल आणि आवर्जून तुम्ही सुद्धा भेट द्या. खूप सुंदर असं तळेगाव दाभाडे हा एरिया आहे. खूप छान. ह्या वातावरणात एखादी अशी लॉंग ड्राईव्ह झालीच पाहिजे तिथे. चला तर मग भेटूया आपण. चला मित्रांनो, आपण चाललो आहोत आता थेट मंदिरात. आता कुठं स्टॉप नाही, काही नाही, डायरेक्ट मंदिर. ह्या रूट वरून तळेगाव फक्त 2 किलोमीटर आहे. जवळच आपण आहो मंदिराच्या. हे बघा तळेगाव. तळेगाव इथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता तुम्ही ट्रॅफिक गाड्या. तळेगाव दाभाडे. किती सुंदर महाराजांची कमान आहे. ते मोठं असं मंदिर आहे बघा ते. हा म्हणजे तिथून सरळ जायचं का रोडने, हायवेने? हायवेने सरळ जायचं. लय लांब नाही जायचं. हा. आणि तळेगाव दाभाडे पार्श्वनाथ नाही का ते मंदिर? मित्रांनो चला आपण तळेगाव दाभाडे आतमध्ये आलोय. पण ते मंदिर आहे खरं तर हायवेला. आपण परत यू टर्न मारून आम्ही परत चाललोय. की आम्हालाही माहिती नाहीये खरं तर हे मंदिर कुठे आहे, काय आहे. तर आम्ही विचारत आता ते मंदिर शोधणार तर आहेतच आम्ही. कारण की हे मंदिर माहित नाही, शोधायला काय आपल्याला हरकत नाही. आणि कोणत्याही गोष्टीला लाजायचं नाही, बिनधास्त विचारायचं. जे काय ते विचारत. बघा हा व्हिडिओ स्टुडिओ हा राईट साईडला आहे. आपण स्ट्रेट येतो त्याच रोडने आहे. पण स्टुडिओ राईट साईडला आहे. आपल्याला लेफ्ट साईडने त्या मंदिराकडे जायचं आहे. तर सरळ जायचंय. थोडं लेफ्ट साईडला रस्ता आहे. बघूया आपण कोणत्या दिशेला रस्ता आहे. बघू शकता तुम्ही. किती सुंदर असं ते मंदिर दिसते एवढ्या लांब अंतरावरून. त्या साईडला श्री पार्श्व ज्ञानालय जैन तीर्थ तळेगाव दाभाडे पुणे. लेफ्ट साईडला वळलो आपण. तर तिथून सरळ जायचंय. त्या भागात एक कमान पण आहे, ASMS. बघू शकता खूप आतमध्ये मंदिर असल्या कारण कोणाला एवढं माहिती नाही, पण खूप छान आहे. तर या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला हे मंदिर दाखवणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्क्रोल न करता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला तर तुम्हाला समजणार आहे की नेमकं हे मंदिर कोणत्या भागात आहे आणि कुठं आहे. आणि त्यांनी असं हे केलेलं रोड वगैरे, आजूबाजूचा परिसर. हे बघ विद्यालय भवन. त्यांचं स्कूल सुद्धा आहे जैन धर्माचं. बघू शकता तुम्ही विद्यालय भवन आहे. खूप छान त्यांनी त्यांचा परिसर ठेवलाय. काहीच अंतर दूर आहे. सुंदर असं त्यांनी वेगळं केलं आहे. बघू शकता तुम्ही मंदिर किती मस्त असं मंदिर आहे.
फायनली आपण पोहोचलेलो आहोत. अडथळे आले शोधण्यासाठी पण आलोच आपण. मस्त काहीतरी साध्य झालं ह्याला बघून आज. खरंच अति सुंदर. बघू शकता तुम्ही बाहेरूनच किती सुंदर दिसते, आतून तर किती छान आहे. वर जाऊ. मित्रांनो तुम्ही बघू शकता, आम्ही खरं ते व्हिडिओ काढून देत नाही, आम्ही व्हिडिओ काढलेला आहे तुमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर पार्थ प्राज्ञालय जैन तीर्थ तळेगाव दाभाडे पुणे. तर आम्ही इथं आज भेट दिली. भेट म्हणजे आम्ही इंस्टाला रील बघून आलो होतो. तर असं झालं की आम्ही व्हिडिओ काढायला गेलो आतमध्ये, पण आम्हाला काही व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण की तिथं महाराज आलेत त्यांचे. त्या महाराजांनी त्यांना सांगितलं की व्हिडिओ काढायचे नाही म्हणून. तरी आमच्याकडून जेवढं जमल तेवढं आम्ही असे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आम्ही. तरी परमिशन आम्ही घ्यायचा प्रयत्न केला, पण परमिशन आम्हाला काही दिली नाही त्यांनी. बाहेरूनच आम्ही जेवढं होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. तरी चला आपण आता आपला ब्लॉग इथंच संपला असं सांगतो. खरं तर या मंदिराला तुम्ही खरंच अवश्य भेट द्या. तर मंदिर इतकं छान आहे. मंदिरात असं वाटतं की एकदम स्वर्गात आपण गेल्यासारखं असं वाटतं. एकदम शांतता वाटते. आता माझ्या बायकोला पण विचारूया की तिला कसं वाटलं, तुला मंदिर कसं वाटलं, म्हणजे काय वाटलं तुला मंदिरात, शांतता वाटली, काय वाटलं? आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे आणि इतकं छान शांत मंदिर आहे ना, त्याचं डोळ्यामध्ये भरून घेऊन आले. मोबाईलमध्ये नाही पॉसिबल झालं, डोळ्यात भरून घेऊन आले. तुम्ही पण या आवर्जून भेट द्या. डोळ्यामध्ये जी मनाला शांती आजकालच्या जगात मिळत नाही, ती मंदिरांनीच मिळते. ती शोधत शोधत आम्ही आलो आणि ती शांती भेटली आम्हाला. आणि आमच्या डोळ्यात पूर्ण तिथला व्ह्यू, लोकेशन सगळं समोरून आम्ही घेऊन जातो. आम्ही सॅटिस्फाय आहे. आता आमची ट्रिप चांगली झाली. म्हणून म्हणतो मित्रांनो, हा व्हिडिओ जितका शेअर करता येईल तेवढं करा.